नमस्कार दर्शक हो, मी आहे काजल आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। अमरावती विधान परिषद निवडणुकीत शिंदे गटाचे उमेदवार आणि माजी आमदार विप्लव बाजोरिया यांना उच्च न्यायालयाकडून तातडीचा दिलासा मिळालेला नाही। उमेदवारी अर्ज रद्द झाल्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला। दरम्यान विप्लव बाजोरिया यांनी त्यांचे वडील गोपीकिशन बाजोरिया यांनी भाजपवर राजकीय कटकारस्थान रचल्याचा आणि निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप केलाय। या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 2 आठवड्यानंतर होणार आहे। नागपूरमध्ये अंमली पदार्थाविरोधात गुन्हे शाखा युनिटने मोठी कारवाई करत कपिलनगर पोलीस ठाणे हद्दीतून 2 आरोपींना अटक केली। यश नितीन वालदे वय 23 आणि चंदन मंगल साखरे यांच्याकडून 249 ग्रॅम डोडा पावडर, मोबाईल फोन आणि दुचाकीसह एकूण 73,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे। नागपूर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आंतरराज्य चोरट्या टोळीतील 3 सराईत आरोपींना अटक केली आहे। गणेशपेठ येथील गेस्ट हाऊसवर छापा टाकून हरियाणातील राजू जसपाल सिंग तसेच बिहारमधील भोला उर्फ बिरेंद्र पासवान आणि राजेश पारस शाह यांना ताब्यात घेण्यात आले। आरोपींकडून 143 ग्रॅम सोन्याचे दागिने, 112 ग्रॅम चांदीचे दागिने, 3 मोबाईल, 10,450 रुपये रोख रक्कम आणि चोरीची साधने असा एकूण 22,19,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। चौकशीत आरोपींनी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे चोरी केल्याची कबुली दिली असून पुढील तपास सुरू आहे। नागपुरात माध्यमांशी बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की महायुतीकडून सर्व बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी समजावले जात आहे। 17 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांवर महायुतीचे संख्याबळ मजबूत असून सर्व जागांवर विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला। तसेच काँग्रेस आणि महाविकास आघाडीने ज्या ठिकाणी विजयाची शक्यता नाही त्या ठिकाणी उमेदवार माघारी घेऊन बिनविरोध निवडणुकीचा मार्ग मोकळा करावा असे आवाहन बावनकुळे यांनी केले। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।